नमस्कार बघतो. झोपेत असताना पाहण्यात आलेल्या या 5 स्वप्नांची वाच्यता कुणाजवळ चुकून करू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत याल. आज तुम्हाला मी सांगण्यात जात आहे अशा 5 स्वप्नांच्या बाबतीत, ज्या स्वप्नांना तुम्ही कधी ना कधीतरी जरूर पाहिलेच असेल आणि तुम्ही या स्वप्नांना पाहिल्याच्या नंतर कदाचित यांच्या बाबतीत इतर लोकांच्या सोबत वाच्यता करण्याची चूकही केली असेल. तर बघतो, तुम्हाला सांगू इच्छितोय की तुम्हाला ही 5 स्वप्ने कधीही कुणासोबत शेअर करता कामा नयेत. या स्वप्नांना आपल्या कुटुंब परिवारातील सदस्यांसोबतही शेअर ना कराल तर हे तुमच्यासाठी चांगलेच राहील. कारण की आज तुम्हाला हे समजून येईल की काय होऊ शकतो अशा 5 स्वप्नांना दुसऱ्या लोकांच्या सोबत शेअर करण्याचा परिणाम. या तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया. झोपेत असताना स्वप्न तर प्रत्येक जण पाहतो. स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी प्रत्येक व्यक्तीसोबत घडून येते. अशातच काही स्वप्ने अशी असतात जी जाग आल्याच्या नंतर आपणास आठवत नाही आणि काही स्वप्ने अशी असतात जी झोपेतून उठल्यानंतरही आपल्या खूपच चांगल्या प्रकारे आठवणीत राहतात. तुम्ही बऱ्याच वेळा खूप साऱ्या लोकांच्या तोंडून असे हे ऐकलेच असेल, त्यांनी स्वतःही सांगितले असेल की माहिती आहे आज मी हे स्वप्न पाहिले. तर हो बघतो, आपण नेहमी दुसऱ्या लोकांसोबत आपली स्वप्ने शेअर करण्यास मात्र कधीही विसरत नाही. परंतु ही बाब तर फारच कमी लोकांना माहीत असते की काही स्वप्ने अशी असतात ज्यांची वाच्यता आपणास कोणासोबतही करता कामा नये. शास्त्रांचे मानाल तर असे करणे चुकीचे असते. असे केल्याने त्या स्वप्नाचे भविष्यात मिळणारे फळ संपुष्टात येते. फक्त हिंदू धर्मामध्ये एक प्राचीन ग्रंथ आहे ज्याचे नाव आहे अग्निपुराण. अग्निपुराणामध्ये अग्निदेवाने महर्षी वशिष्ठजींना स्वप्नांच्या रहस्यांशी जोडलेले जे ज्ञान दिले आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्या बाबतीत तुम्ही अवश्य जाणून घेतले पाहिजे. अग्निपुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की जर व्यक्तीला या 5 प्रकारची स्वप्ने दिसून येतात तर त्यांनी या स्वप्नांची वाच्यता कधी दुसऱ्यांसोबत करता कामा नये. कारण की हे संकेत केवळ त्याच व्यक्तीसाठी असतात जो स्वप्नामध्ये ह्या गोष्टींना पाहतो. जर तो व्यक्ती असे करतो तर या संकेतांचे मिळणारे फळ त्या व्यक्तीसाठी शून्य स्वरूप बनते. ती फळ नष्ट होऊन जाते आणि एवढेच नव्हे तर याच्या विपरीत यांचा अशुभ परिणामही त्या व्यक्तीच्या जीवनावर पडू शकतो. अग्निपुराणाच्या अनुसार रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पडलेली स्वप्ने पुढील 1 वर्षाच्या आत फळ देतात. दुसऱ्या प्रहरातील स्वप्ने 6 महिन्यापर्यंत फळ देतात. तिसऱ्या प्रहरात पडलेली स्वप्ने 3 महिन्यांमध्ये आणि चौथ्या प्रहरामध्ये पडलेली स्वप्ने 15 दिवसांच्या आत फळ प्रदान करतात. ही स्वप्ने धनसंपत्ती प्रदान करणारी असतात अथवा मृत्यूशी जोडलेली असू शकतात. किंवा मग कधी कधी स्वप्नामध्ये कोणते प्राणी, पक्षी, जनावरे दिसून येतात तर त्या प्राणी पक्ष्यांशी जोडलेले स्वप्न हा काहीतरी महत्त्वपूर्ण संकेत असू शकतो किंवा मग कोणत्या तरी शुभ अथवा अशुभ घटनेचा इशाराही असू शकतो. त्यामुळे त्यांना कधी दुर्लक्षित करता कामा नये. या तर मग बघतो, जाणून घेऊयात ती 5 स्वप्ने कोणकोणती आहेत. बघतो, अशाच प्रकारच्या स्वप्नांमध्ये सर्वात पहिली स्वप्ने येतात नैसर्गिक प्रकृतीशी संबंधित असलेली स्वप्ने. तर हो बघतो, जर तुम्ही कोणते असे स्वप्न पाहिले आहे ज्यामध्ये तुम्ही स्वयं प्रकृतीच्या म्हणजेच की नेचरच्या अगदी जवळ जात आहात. स्वप्नामध्ये समुद्र, झाडी, वृक्षी, डोंगर, नदी, तलाव यांसारख्या गोष्टी दिसून येतात तर तुम्ही या गोष्टींना पाहण्याचा अर्थ तर खूपच चांगल्या प्रकारे जाणत असाल. जाणत नाही तर मी सांगतो, खूपच लवकर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणारी आहे. जसे निसर्गाच्या जवळ जाऊन आपले मन प्रसन्न होऊन जाते, अगदी ठीक तशाच प्रकारे अशा स्वप्नांचा अर्थही हाच असतो. परंतु जर तुम्ही या स्वप्नांच्या बाबतीत दुसऱ्यांना सांगून टाकता तर होऊ शकते की तुम्ही या स्वप्नांच्या शुभदायी संकेतांच्या फळापासून वंचितच राहून जाल. आता पाहूयात बघतो याच कडीतील दुसऱ्या प्रकारच्या स्वप्नाच्या बाबतीत, जे आहे मृत्यूशी संबंधित. बघतो, काही वेळा आपणास अशी स्वप्ने दिसून येतात ज्यांमध्ये आपण स्वतःचा किंवा मग कोणा दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा पाहतो. अशी स्वप्ने पाहिल्यानंतर कधी कधी तर आपण खूपच घाबरून जातो, तर कधी आपले मन अशा स्वप्नांनी फारच विचलित होऊन जाते. परंतु आपणच येथे सांगू इच्छितोय की जर तुम्हाला अशी स्वप्ने पडतात तर तुम्ही घाबरून जायचे नाहीये. कारण की मृत्यूची स्वप्ने तुमच्या सर्व परेशानींच्या बाधांना समाप्त करण्याच्या दिशेने संकेत देतात. अशातच जर आपण स्वप्नामध्ये कुणाची शवयात्रा अर्थीला पाहतो तर शास्त्रांच्या अनुसार जर स्वप्नात कुणाची अर्थी दिसून येते तर हे आपल्या जीवनासाठी शुभदायी असते. स्वप्नामध्ये अर्थीला स्मशानभूमीत नेत असतानाचे पाहणे हा एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो. हे स्वप्न या गोष्टीचा संकेत देते की पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला बिना मेहनत, परिश्रम न करताही अचानकपणे आकस्मिक खूप सारे धन मिळणारे आहे. परंतु याची वाच्यता तुम्ही कुणाशीच करू नका. जर तुम्ही बऱ्याच कालावधीपासून काही कोणत्या आजाराने त्रस्त आहात आणि तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बॉडी पाहता, एवढे नव्हे तर तुम्ही त्या व्यक्तीच्या शवयात्रेमध्येही समाविष्ट होता, तर याचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच काळापासूनची सुरू असलेली आजारपण, समस्यांच्या बाधा समाप्त होणार आहेत. बघतो, आता पाहूया
तिसऱ्या स्वप्नाच्या बाबतीत तर बघतो ते आहे स्वप्नात सर्पाचे दर्शन होणे. बऱ्याच वेळा आपण लोकांना स्वप्नांमध्ये साप दिसून येतो तर आपण घाबरून जातो, पण तो जर तुम्हाला स्वप्नामध्ये साप दिसून येतो तर तुम्हाला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण की स्वप्नामध्ये साप दिसणे हे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या व्यापारामध्ये होणाऱ्या वृद्धीमध्ये अथवा कार्यांच्या सफलतेचे यश प्राप्त होण्याच्या संकेताकडे दर्शवते. म्हणजेच की स्वप्नामध्ये साप पाहिल्यावर तुम्हाला धनलाभ होण्याची संभावना बनून राहते. त्यामुळे या स्वप्नाच्या बाबतीतही कुणापाशी वाच्यता करायची नाही, कारण की शास्त्रांच्या अनुसार असे केल्याने तुम्हाला याचे फळ मिळत नाही. आता सांगण्यात जातोय चौथ्या स्वप्नाच्या बाबतीत, जे की तुम्हाला कुणासही सांगायचे नाही, आणि हे आहे भगवंताचे दर्शन. जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणत्याही देवी देवताचे कोणत्याही प्रकारचे दर्शन होते तर याचा अर्थ आहे लवकरच तुमच्या जीवनामध्ये सुखदायी व खुशींच्या वातावरणाचे आगमन होणारे आहे. स्वप्नामध्ये भगवंताच्या दर्शनाचा अर्थच हा आहे की कोणत्या तरी मोठ्या यशाच्या प्राप्तीशी आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला देवतेच्या दर्शनाने काही ना काहीतरी मोठ्या आनंदाची बातमी जरूर मिळेल. जेव्हा पण कोणा व्यक्तीला स्वप्नामध्ये भगवंताचे दर्शन होईल तर आपल्यासाठी यापेक्षा सौभाग्याची दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही. माणसाच्या शरीरामध्ये जो आत्मा असतो तो परमात्माचाच एक हिस्सा असतो. आत्म्याच्या रूपामध्ये साक्षात परमात्मा आपल्यामध्ये निवास करतात. त्यामुळे जेव्हाही कधी देवी देवता आपल्या स्वप्नामध्ये दिसून येतात तर याचा अर्थ असतो की साक्षात भगवंत तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ हाही असू शकतो की देव आपल्या स्वप्नात येऊन आपणास काही संदेश देऊ इच्छित असतील, जो केवळ आपल्यासाठीच असेल. आपण जर स्वप्नामध्ये त्यांची पूजा करत असू तर हे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येते, आपल्या समस्यांना दूर करते. कारण की आपण सर्वच जण हे जाणतो की भगवंताचे दर्शन आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि हे आपल्या जीवनासाठी खूपच लाभप्रद आहे. त्यामुळे या स्वप्नाचाही वाच्यता कोणा दुसऱ्याशी अजिबात करता कामा नये, नाहीतर तुमची बऱ्यापैकी बनलेली कामेही बिघडू शकतात. आता पाहूया शेवटचे म्हणजेच पाचव्या स्वप्नाच्या बाबतीत, तर ते आहे स्वप्नामध्ये गायीला पाहणे. जर स्वप्नामध्ये गायीचे दर्शन होते तर हे एक अत्यंत शुभदायी स्वप्न आहे. गाय सुख समृद्धीचा संकेत देते. जर स्वप्नामध्ये सफेद रंगाची गाय आपल्या पावलांनी अथवा शिंगाने धूळ मातीला उधळताना दिसून येते तर तुमच्या दरिद्रीचा तसेच दुःखांचा अंत होणार आहे. तुम्हाला अपार धन संपत्तीची प्राप्ती होईल. परंतु तुम्हाला या स्वप्नास गुप्त ठेवले पाहिजे, कारण की स्वप्नामध्ये केवळ गायीचे दर्शन मात्र होण्यानेही व्यक्ती धनवान बनतो. अशाच प्रकारे बघतो अग्निपुराणाच्या अनुसार स्वप्नामध्ये हत्तीला पाहणे हेही खूपच शुभ मानले गेले आहे. जर स्वप्नामध्ये तुम्ही हत्तीला पाहता अथवा हत्तीची सवारी करता तर हे राजयोग प्राप्त करून देणारे स्वप्न आहे. या स्वप्नास पाहणारा व्यक्ती अथांग धन संपत्तीला प्राप्त करतो आणि समाजात मान सन्मान कीर्तीला प्राप्त करतो. स्वप्नामध्ये हत्ती दिसून आल्याच्या नंतर याविषयीच्या बाबतीत चुकूनही दुसऱ्याला सांगता कामा नये, नाहीतर स्वप्नाचे फळ नष्ट होऊन जाते. जर स्वप्नामध्ये एखाद्या ठिकाणी घोडे पळत असल्याचे दिसून येतात किंवा तुम्ही स्वतःला घोड्यावर सवारी करत असल्याचे पाहता तर हा भाग्य बदलणारा संकेत आहे. प्राचीन काळापासूनच घोड्यांना मान सन्मानाने पाहण्यात आलेले आहे. त्यामुळे जर स्वप्नामध्ये अनेक घोडे दिसून येतात तर हा ऐश्वर्यशाली बनण्याचा संकेत आहे. फक्त जर तुम्ही स्वप्नामध्ये कोणत्याही प्रकारच्या मच्छीला पाण्यात पोहत अथवा फिरताना पाहिजे असेल किंवा मग स्वतःला अथवा कोणा दुसऱ्याला मच्छी पकडताना खाताना पाहिजे असेल तर हे खूपच शुभदायी मानले गेलेले आहे. कारण की स्वप्नामध्ये मच्छीच पाहण्याचा अर्थ असतो की तुम्हाला अचानकपणे खूप मोठा धनलाभ होईल आणि या स्वप्नाचे फळ तुम्हाला पुढे येणाऱ्या 1 महिन्याच्या आतच मिळून जाते. त्यामुळे या स्वप्नाची वाच्यता तुम्हाला कोणाशी चुकून सुद्धा करता कामा नये. तर बघतो कशी वाटली आजची माहिती आणि तुम्ही यापैकी कोणती स्वप्ने पाहिली असतील तर ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. सोबतच आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव टाईप करण्यास मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद.